आज क्लासचा दिवस आहे 13वा. तर आज आपल्याला जरदोशी चटई बघायची. मी मार्किंग करून घेतलेले आहे, पाहू शकता. राऊंड काढून त्याच्यामध्ये आडव्या लाईन मारल्यात पूर्ण. तर आता आपल्याला असे कट करून घ्यायचे जरदोशीचे एकसारखे एका साईडचे. मी कट करून घेतलेले आहे. आणि जी आडवी मार्किंग केलेली आहे त्यासाठी पण कट करून ठेवलेली आहे जरदोशी या साईजमध्ये. त्याचं मेजरमेंट घेऊन मी कट केलेली आहे. तर आता मी हात शिलाईची सुई आणि कॉटन थ्रेड घेतलेला आहे, डबल घेतला, खाली गाठ मारून घेतलेली आहे. आता मी स्टार्ट करते करायला. तर आपल्याला आधी ज्या आडव्या लाईन आहेत त्यामध्ये जरदोशी टाकून घ्यायची आहे. मी त्या साईजनुसार कट केलेली आहे. आता मी तिथून सुई आतमध्ये टाकते. सेम ह्याच टाईपमध्ये पूर्ण लाईन करून घ्यायच्या. ज्या सर्कलमध्ये मी आडव्या लाईन मारलेल्या आहेत त्या पूर्ण फिल करून घ्यायचं. कॉटन थ्रेड म्हणजे आपला जो मशीनचा धागा असतो साधा, तो धागा मी घेतलेला. तर हे पूर्ण मी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक मार्किंग केलेली आहे 2 भाग करण्यासाठी. पाहू शकता ती जी मार्किंग आहे ती व्यवस्थित एका लाईनमध्ये येण्यासाठी मी ती मार्किंग केलेली आहे. आता मी त्या मार्किंगवरनं शिलाई म्हणजे तो धागा आहे तो वरती घेतला आणि जे आपण तुकडे केलेले आहे जरदोशीचे ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता मी कशा पद्धतीने टाकते ते नीट लक्ष देऊन बघा. कुठून शिलाई कुठून घेते मी स्टिच त्याच्या. मी आता ते टाकलंय आणि ती जी आडवी जरदोशीची लाईन आहे ती लाईन सोडून त्याचा जो मधला स्पेस आहे त्याच्यामध्ये मी ती स्टिच घेतलेली आहे. आता त्यानंतर ना आपल्याला ती दुसरी जी लाईन आहे जरदोशीची ती सोडून त्याच्या मधला जो स्पेस आहे त्याच्यातून परत आपल्याला सुईवरती काढून जरदोशी परत आतमध्ये टाकायची त्याच्यावरनं. म्हणजे एक लाईन सोडून त्याच्या दुसऱ्या लाईनवरनं स्टिच करून घ्यायची. सेम त्याच पद्धतीने एक लाईन सोडून जो मधला स्पेस आहे त्याच्यामध्ये सुई टाकून परत ती आतमध्ये टाकून घ्यायची. जरदोशीचे जे तुकडे आहेत ते एका साईडचे नीट व्यवस्थित कट करून घ्यायचे मेजरमेंट करून. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशी मेजरमेंट घ्यायची स्केलने. त्याच पद्धतीने आता ही लाईन झालेली आहे. तर आता पुढं आपल्याला हे नाही आहे तर आता उलट्या साईडने आपल्याला करायचं आहे. परत ती लाईन कवर करून घ्यायची. ज्या रिकाम्या लाईन आहेत त्या आपल्याला पुढच्या लाईनमध्ये कवर करून घ्यायच्या असतात. नीट लक्ष द्या मी कशा पद्धतीने करते. सेम त्याच पद्धतीने करायचं. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता मी त्याच्या पुढची लाईन आहे वरची ती कवर करून घेते आता. म्हणजे त्या लाईनवरती स्टिच घेते. आता त्याच्यानंतर ना परत आपल्याला ती लाईन एक सोडून द्यायची. त्याच्यावर स्टिच ऑलरेडी आहे ती लाईन सोडून द्यायची आपल्याला. त्याच्या शेजारीने एकदम जवळ जवळ करायचं.
आता मी परत सुई आतल्या बाजूने टाकते. तुम्ही बघू शकता दुसरी लाईन जी आहे रिकामी ती कव्हर होतीये. सेम आपल्याला असंच करायचं आहे. तर ह्या लाईनमध्ये जे रिकामं राहिलं आहे ते पुढच्या लाईनमध्ये कव्हर करून घ्यायचं. सेम असंच पूर्ण फिल करायचं. ती मी जी मध्ये लाईन मारलेली ती एका लाईनमध्ये व्यवस्थित येण्यासाठी ती मी लाईन मारली होती. तुम्ही पण त्याच पद्धतीने लाईन मारून घ्या, म्हणजे तुमचं पण व्यवस्थित एका लाईनमध्ये येईल वर्क. या वर्कला आपण जरदोसी चटई वर्क असं म्हणतो. ह्याचा पुढं वापर होतो ते मी पुढं सांगालच तुम्हाला. ह्याचा वापर जास्त फिलिंग करण्यासाठी होतो. आपण जे पॅचेस वगैरे बनवतो ते फिल करण्यासाठी आपण बरेचदा ह्याचा वापर करतो. तर पाहू शकता ती लाईन कव्हर झाली. आता आपल्याला परत दुसरा सेम तसंच करायचं आहे. मी डिस्टन्स बघा किती ठेवतच नाही आहे, एकदम जवळ करते पूर्ण फिल होण्यासाठी. सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आपण प्रॅक्टिससाठी कोणता पण शेप काढू शकतो. चौकोन, आयत, त्रिकोण कोणताही. मी सर्कल घेतला, तुम्ही कोणता पण घेऊ शकता. तुम्हाला व्यवस्थित लाईनमध्ये येण्यासाठी चौकोन पण घेऊ शकता. मी सेम असं सगळं आता फिल करणार आहे. राईट साईडचं जे आहे तेवढं मी सगळं ह्याच पद्धतीने फिल करून घेणार आहे. आणि त्या साईडचं झाल्यानंतर ना मी लेफ्ट साईडचं घेणार आहे करायला अशाच पद्धतीने. सुरुवातीला कळणार नाही, पण जसं ते डिझाईन थोडीशी आपण जास्त करल, जसं वाढत जाईल तसं डिझाईन कळत आपल्याला. तुम्ही फक्त लक्ष द्या मी कुठून सुई काढते आणि कुठं टाकते आतमध्ये परत. आणि डिस्टन्स मी ठेवतच नाही आहे थोडा पण. त्याच्यामध्ये बरेच जण अंतर खूप ठेवतात जे बिगिनर्स आहेत ते स्टार्टिंगला. त्यामुळे मी आधीच सांगते डिस्टन्स नाही ठेवायचं, एकदम जवळ घ्यायचं. माझं पूर्ण फिल झालेलं आहे एका साईडचं. पहा डिस्टन्स दिसतोय का. राईट साईड पूर्ण फिल करून झालेली आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला लेफ्ट साईड करायची आहे. आता तिकडे बघायचं कोणती लाईन रिकामी आहे लास्टला, कोणती फिल केलेली लाईन आहेत आणि कोणत्या रिकाम्या आहेत ते कव्हर करायचं. आता तर मी पहिली लाईन कव्हर केली, जी आपण आडवी लाईन मारलेली ती. आता दुसरी मी रिकामी सोडून तिसरी लाईन कव्हर करणार आहे. म्हणजेच त्याच्यावर जरदोसी जी आपण कट केलेली आहे त्याची स्टिच करणार आहे. आता तिसरी लाईन कव्हर करते मी. ती कव्हर झाली की मग आपल्याला चौथी लाईन सोडायची आहे.
चौथी लाईन सोडून 5व्या लाईनीच्या मधून वरच्या साईडने आणि खालच्या साईडने त्याच्या मधले जी स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला जरदोशीची स्टिच करायची. आता आपण ह्या वेळेस पहिली, तिसरी आणि 5वी लाईन फिल केलेली. आता परत आपल्याला खालची साईडने करायचं आहे. परत सेम त्याच टाईपमध्ये सेम आता उलट तसंच पहिली, तिसरी, 5वी सेम तसंच लाईन फिल करत राहायचं. आपल्याला सुरुवातीला वाटतं अवघड आहे, पण ज्यावेळेस आपण करून बघतो त्यावेळेस आपल्याला जमतं. त्यामुळे सगळ्यांनी करून बघा, सगळ्यांना जमल व्यवस्थित. फक्त ज्या मी स्टेप सांगितलेल्या आहेत तेवढं सगळं फॉलो करा. मेजरमेंट घेऊन व्यवस्थित कट करा जरदोशी. एका साईजमध्ये जे छोटे छोटे कट केलेले ते एका साईजमध्ये कट करून घ्या. आणि जे आपण आडव्या लाईन मारलेल्या आहेत त्या पण व्यवस्थित साईजने कट करून घ्या. म्हणजे त्याच्यावर ठेवा, त्या लाईनवर जेवढी लाईन आहे तेवढं कट करून घ्या. आपण ज्या पद्धतीने राईट साईडचं सगळं फिल केलं आहे सेम तसंच लेफ्ट साईडचं पण आपल्याला पूर्ण फिल करायचं आहे. हे वर्क करायला थोडासा वेळ लागतो. आणि हे पूर्ण झाल्यानंतर ना करून वर्क आपल्याला त्याला आउटलाईन करायची असते गोल्डन जरी थ्रेडने. माझं झालेलं आहे करून, बघू शकता तुम्ही. सेम असंच तुम्हालाही करायचं आहे. आणि मी आता गोल्डन जरी थ्रेडने त्याला चेन स्टिचची आउटलाईन करणार आहे. स्टिचेस एकदम लहान लहान घ्यायच्या आणि एकदम जवळून, अंतर नाही ठेवायचं त्याच्यामध्ये. मी पूर्ण आता करून घेते राऊंड त्याला. चेन स्टिचचा, डबल चेन स्टिचचा राऊंड करायचा आहे, सिंगल नाही. झालेले आहे चेन स्टिच करून डबल. तुम्ही पाहू शकता पूर्ण राऊंड केला मी.